होम फूड कॉर्नरमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण गावरान स्टाईल झणझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा बनवणार आहोत, पण थोडा वेगळ्या पद्धतीने। हा ठेचा भाकरीसोबत खूपच चवदार लागतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी येथे थोड्या हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून व कापडाने कोरड्या करून घेतलेल्या आहेत। मिरचीचे देठही काढून घेतलेले आहेत। तव्यावर हिरव्या मिरच्या भाजून घेऊया। येथे तेलाचा वापर न करता मिरच्या छान खरपूस भाजून घ्यायच्या आहे। अशा पद्धतीने मिरच्या तव्यावर आधी खरपूस भाजून घेतल्या की मिरचीचा ठेचा कमी तिखट बनतो। मिरच्या थोड्या भाजल्या गेल्या की त्यात लसणाच्या पाकळ्या घालणे। हे दोन्हीही कमी गॅसवर छान भाजून घेणे। हिरवी मिरची बरोबर लसूणही छान भाजला गेला आहे। हे एका प्लेटमध्ये काढून थोडे थंड होण्यासाठी ठेवूया। तोपर्यंत तव्यावर थोडे शेंगदाणे भाजून घेऊया। शेंगदाणे तव्यावर छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। हे भाजलेले शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। शेंगदाण्याचे नंतर साल काढून घ्यायचे। आता थंड झालेली हिरवी मिरची व लसूण खलबत्त्यात घालून बारीक करून घेऊया आणि मिरच्या व लसूण छान ठेचून घेऊया। मिक्सरपेक्षाही खलबत्त्यातील थोड्या जाड्या भरड्या ठेचलेल्या मिरच्यांची चव खूप भारी लागते। हे बघा, मिरची व लसूण अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचा। आता यातच भाजलेले शेंगदाणेही कुटून घ्यायचे। शेंगदाणे जास्त बारीक न करता थोडे जाडसरच ठेवावे। जाडसर शेंगदाण्याच्या कुटामुळे चटणी छान क्रिस्पी व दाणेदार बनते आणि खमंगही लागते। तव्यावर फोडणीसाठी थोडे तेल घ्यायचे। तेल चांगले तापले की त्यात थोडी मोहरी, थोडे जिरे टाकणे। नंतर 1 वाटी बारीक कापलेला कांदा घालणे। कांदा छान तेलात परतून घ्यायचा आहे। कांद्याला चव लागण्यासाठी थोडे मीठ घालणे। कांदा सोनेरी होईपर्यंत परतल्यानंतर त्यात बारीक केलेली हिरवी मिरची घालून घेणे। हे चांगले मिक्स करून घेऊया। मिरचीचा तिखटपणा जाण्यासाठी मिरची तेलावर चांगली परतून घेऊया। यात शेंगदाण्याचा कूट घालूया। शेंगदाण्याचा कूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। थोडे थोडे करून दाण्याचा कूट घालूया। जास्त क्रिस्पी व दाणेदार चटणी हवी असेल तर आहे तेवढा कूट घालून कमी गॅसवर छान परतून घेणे। चवीपुरते मीठ घालणे। लोखंडी तवा वापरल्यामुळे ठेचा छान खरपूस आणि चवदार बनतो। यात कांदा वापरल्यामुळे हा नेहमीच्या ठेच्यापेक्षा अजून जास्त चवदार लागतो। हे बघा कसा झणझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा बनला आहे। हे आता प्लेटमध्ये काढून घेऊया। भाकरीसोबत हा ठेचा खूप छान लागतो। अशा पद्धतीने तुम्ही हा झणझणीत ठेचा नक्कीच करून बघा आणि आजची रेसिपी कशी झाली तेही कमेंट करून सांगा। तुम्ही वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली त्यासाठी मनापासून धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।